नमस्कार. आपल्या डोळ्यांचं आरोग्य आणि सकाळी सकाळी जवतावर अणवाणी चालण्याची एक जुनी परंपरा यांचा एकमेकांशी काही संबंध असू शकेल का, कधी विचार केलाय? आज आपण याच प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीमागे काय विज्ञान आहे आणि त्याचे आपल्या डोळ्यांवर नेमके काय फायदे होऊ शकतात हेच जाणून घेणार आहोत. तर मग सुरुवात याच मूळ प्रश्नाने करूया की सकाळी गवतावर अनवाणी चालणं ही इतकी साधी सवय आपल्या दृष्टीसाठी एवढी फायदेशीर कशी काय ठरू शकते? म्हणजे यामागे नेमकं काय लॉजिक आहे? चला शोधूया. बरं, या प्रथिमागे 7 मुख्य कारणं सांगितली जातात. आपण आता एक एक करून या प्रत्येक कारणामागचं तत्व समजून घेऊया आणि पाहूया की हे सगळं मिळून नेमकं कसं काम करतं. तर यातला पहिला मुद्दा आहे ग्राउंडिंग इफेक्ट. आता हे काय आहे? सोपं आहे. जेव्हा आपण अनवाणी चालतो तेव्हा आपला थेट पृथ्वीशी संपर्क येतो, बरोबर? तर असं मानलं जातं की यामुळे आपल्या शरीरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती कमी होते, शरीर रिलॅक्स होतं आणि याचा थेट परिणाम म्हणजे आपल्या डोळ्यांवरचा ताण कमी होतो. आणि गंमत म्हणजे आपल्या पायांचा आणि डोळ्यांचा एक थेट संबंध आहे. आपल्या तळपायांमध्ये असे अनेक ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत जे थेट आपल्या डोळ्यांच्या आरोग्याशी जोडलेले असतात. मग गवतावर चालताना काय होतं? ह्या पॉइंट्सवर नैसर्गिकरित्या दाब येतो आणि ते सक्रिय होतात. आणि याचाच पुढचा परिणाम म्हणजे सुधारलेलं रक्ताभिसरण. जेव्हा पायाखालचे हे ॲक्युप्रेशर पॉइंट सक्रिय होतात तेव्हा डोळ्यांच्या नसांमधला रक्तप्रवाह चांगला होतो. स्वाभाविकच त्यांना जास्त ऑक्सिजन आणि पोषण मिळायला मदत होते. निसर्गाचा आणखी एक सुंदर फायदा म्हणजे सकाळचं दवतावरचा तो जो थंडपणा असतो, तो ओलावा, तो आपल्या शरीराला आणि विशेषतः डोळ्यांना खूप शांत करतो. आजच्या काळात तर आपण सगळेच सतत स्क्रीन बघत असतो, त्यामुळे डोळ्यांवर जो ताण येतो ना, तो कमी करायला हा एक उत्तम नैसर्गिक उपाय ठरू शकतो. आणि म्हणूनच शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आरोग्यही महत्वाचं आहे. हिरव्यागार नैसर्गिक वातावरणात फिरल्यामुळे आपोआपच आपलं मन शांत होतं, आपला मानसिक तणाव कमी होतो आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा डोळ्यांवरचा अनावश्यक दाब आणि थकवासुद्धा कमी होतो. सकाळच्या कोवळ्या उन्हाचे फायदे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. हा नैसर्गिक प्रकाश डोळ्यांची फोकस करायची क्षमता वाढवतो आणि हो, शरीरात व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी तर तो आवश्यक आहेच. आणि ह्या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे फक्त एक दिवसाचं काम नाहीये. जेव्हा आपण याला आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनवतो तेव्हा त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे खूप जास्त काळ टिकतात. खरं तर ही एका निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्लीच आहे. चला, आता हे सगळं ऐकून छान वाटलं असेल, पण हे प्रत्यक्षात सुरू करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायला हवी हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कोणताही उपाय करण्याआधी त्याबद्दलची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. बरं, हे सुरू करण्यापूर्वी 4 अगदी सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 1. जिथे आपण चालणार आहोत ते गवत स्वच्छ आणि सुरक्षित हवा. 2. एकदम खूप वेळ चालायचा नाहीये. सुरुवात फक्त 5-10 मिनिटांनी करा आणि मग हळूहळू सवयीनुसार वेळ वाढवा. 3. हवामान जर खूप थंड असेल तर जास्त वेळ चालणं टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर डोळ्यांची काही गंभीर समस्या असेल तर हे करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण या उपायाकडे एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. चला तर मग समारोप करूया. तर या सगळ्यामधून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की गवतावर चालणं हा एक पूरक उपाय आहे. तो काही संपूर्ण उपचार नाही. याच्यासोबत सकस आहार घेणं, पुरेशी झोप घेणं आणि डोळ्यांची नियमितपणे काळजी घेणं हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजच्या या धावपळीच्या वेगवान जगात आपण अशा सोप्या, साध्या आणि निसर्गाच्या जवळ नेणाऱ्या सवयींचं महत्त्व कुठेतरी विसरत तर नाही ना? विचार करायला हवा.